जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी नुकतंच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय किंवा घेणार आहात, तर तुमच्या कॉलेजची संपूर्ण फी प्लस हॉस्टेल आणि मेसचा खर्च, लॅपटॉप याची तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. भारतीय एअरटेल तर्फे ही स्कॉलरशिप दिली जाते, दरवर्षी दिली जाते. भारतीय एअरटेल फाउंडेशन आहे, जसं की SBI फाउंडेशन झालं, त्याच्यानंतर HDFC फाउंडेशन झालं, अशा वेगवेगळ्या संस्था यांच्या मार्फत ही स्कॉलरशिप दिली जाते. प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे, तुम्ही कुठल्याही कास्टमधून आहात तुम्ही अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मेरिट कम नीड बेस आहे, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क पडले आहे प्लस तुम्ही गरजू आहात. इथे फक्त एकच क्रायटेरिया बघितला जातो, जर का तुम्ही गरजू आहात, हुशार आहात, तुम्हाला ही स्कॉलरशिप दिली जाते. मागच्या वर्षी पण अनेक जणांना ही स्कॉलरशिप मिळाली होती, त्यावरही आपण व्हिडिओ टाकला होता. यावर्षी जर तुम्हाला अप्लाय करायचे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आता ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, भारतीय एअरटेल यांच्या स्कॉलरशिप पेजवर घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकताय, भारतीय एअरटेल foundation.org यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. आणि तुम्ही ते बघू शकताय, फॉर्म सुरू झालेले आहेत 2026-27 साठी अप्लाय करण्यासाठी. महत्त्वाचं म्हणजे जस्ट तुम्ही ते स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल 2024-25 मध्ये 276 जणांना ही स्कॉलरशिप मिळाली होती आणि 2025-26 मध्ये 500, म्हणजे जवळपास डबल हा आकडा केलेला आहे. आणि 2026-27 साठी सुद्धा इथे चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी असेल तर नक्की शेअर करा, कारण की 100% ॲन्युअल फी तुमची इथे कव्हर होते. महत्त्वाचं म्हणजे जी पण माहिती सांगतोय ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज सांगतोय. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर कशा प्रकारे अप्लाय करायचं, कशा प्रकारे हॉस्टेल आणि मेस फी मिळणार आहे, अजून काय काय कव्हरेज असणार आहे, सगळी माहिती इथे दिलेली आहे. इथे पात्रता दिली आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथे बघू शकताय, मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळाली होती, तुम्ही इथे बघू शकताय भारतीय एअरटेल स्कॉलरशिप. आणि एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळाली होती, त्यांचे फोटो तुम्ही इथे बघू शकताय. दरवर्षी ही स्कॉलरशिप मिळते. इथे भरपूर सारे फोटोज आहे जे की तुम्ही चेक करू शकताय. आता जर का आपण इंटरेस्टेड असेल तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. हे पेज आपल्या समोर ओपन होतंय, तुम्ही ते वाचू शकताय. भारतीय एअरटेल स्कॉलरशिप 2026-27 अचीव टुडे लीडर्स टुमारो. ओके, 100% ॲन्युअल फी इथे कव्हरेज केली जाते असं यांचं म्हणणं आहे. प्लस इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल अजून तुम्हाला काय मिळते, हॉस्टेल अँड मेस फी. आणि भारतीय स्कॉलर विल ऑल्सो रिसीव अ लॅपटॉप इन देअर फर्स्ट इयर. जर का तुम्ही फर्स्ट इयर स्टुडंट असाल तर तुम्हाला इथे लॅपटॉप सुद्धा मिळतो या स्कॉलरशिपमध्ये. आता नेमकं ही स्कॉलरशिप कोणाकोणाला दिली जाते तर इथे बघू शकता, तुम्ही 2026-27ला ॲडमिशन घेतलं आहे, अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट तुम्ही आहात. जर का तुम्ही 11वी-12वीला असाल तर कमेंट करा, ही 11वी-12वीसाठी नाही आहे. पाहिजे तर 11वी-12वीसाठी सुद्धा एक प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे, त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवेल, पण कमेंट करावी लागेल. ओके, मग तुम्ही 5 वर्षाचा कोर्स करताय, जसं की इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, टेलिकॉम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, एरोस्पेस, त्याच्यानंतर इमर्जिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे थोडक्यामध्ये यांच्या फील्ड रिलेटेड जे आपण कोर्स आहे त्यामध्ये जर तुम्ही करताय तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. इथे बघा 2025ची लिस्ट आहे, म्हणजे जर का कॉलेज तुमचं या रँकिंगमध्ये येत आहे, म्हणजे बघा टॉप 50 रँकिंगमध्ये येत आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे बघा जस्ट यावर क्लिक करा. महाराष्ट्रातले भरपूर सारे कॉलेजेस आहेत, जसं की तुम्ही ते बघू शकताय, मुंबईमधले आहे, पुण्यामधले आहे, पुणे युनिव्हर्सिटी, म्हणजे असे भरपूर सारे कॉलेज आहे. तिथून जर तुम्ही अप्लाय करताय, तिथून जर तुम्ही शिक्षण घेताय तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. मुंबईमधले पाहू शकताय, नागपूरमधले, अशा अनेक ठिकाणचे कॉलेजेसची इथे लिस्ट आहे. ओके, आता अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे आणि तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही ITR भरत असाल तर 8 लाख रुपयांपेक्षा तुमचं कमी उत्पन्न आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. प्रेफरन्स विल बी गिवन टू गर्ल स्टुडंट, म्हणजे गर्ल स्टुडंटला प्राधान्य दिले जाईल. प्लस जे स्टुडंट डिसेबल आहेत त्यांना दिलं जाईल. आणि जे सिंगल पॅरेंट आहे, म्हणजे ज्यांचे आई वडीलपैकी कोणी एकच आहे, त्यांना दिलं जाईल. आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण इथे स्कॉलरशिप येईल. म्हणजे थोडक्यात ही स्कॉलरशिप सगळ्यांसाठी आहे. पण समजा 2 जणांचे सारखे टक्के, दोघांना 70-70% पडलेले आहे, पण त्याच्यातली एक गर्ल आहे एक बॉय तर गर्लला मिळेल. किंवा 70-70% पडलेले आहे आणि एक डिसेबल पर्सन आहे तर त्याला ही स्कॉलरशिप दिली जाईल. बाकीच्यांना जर का सिमिलर टक्के असेल तर. ओके,
बाकी अजून खाली स्क्रोल केल्यानंतर बेनिफिट मी तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला ॲन्युअल फी मिळते, त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता UG कोर्सेसची पण फी तुम्हाला मिळते आहे, मेसची फी, त्याच्यानंतर तुमच्या हॉस्टेलचा खर्च, प्लस तुम्हाला इथे एक्सटर्नल हॉस्टेल म्हणून तुम्ही अप्लाय करता येतं त्याचा, आणि लॅपटॉप विल बी प्रोव्हाइडेड. तर हे सगळे बेनिफिट मिळत आहे. ओके, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर गव्हर्नमेंट ID प्रूफ, मग तुमचं आधार किंवा पॅन कार्ड, करंट इयर ॲडमिशन प्रूफ. जर का तुम्ही ॲडमिशन घेतला असेल तरच करू शकताय, ॲडमिशन घेतलं नसेल तर तुमचं ॲडमिशन होतं तुम्हाला वाट बघावी लागणार आहे, कारण की शेवटची तारीख आहे 31 जुलै. म्हणजे अजूनही आपल्याकडे 1.5 महिना आहे अप्लाय करण्यासाठी. टेन्शन घेऊ नका, 1.5 महिन्यात म्हणजे 31 जुलै आधी तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका. ॲडमिशनची जी पण फी असेल त्याची पावती तुम्हाला इथे फॉर्म भरताना ॲड करायची आहे, आणि त्या फीप्रमाणे तुम्हाला इथे स्कॉलरशिप मिळणार आहे. ओके, 12वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं मार्कशीट लागणार आहे, JEE स्कोअर बोर्ड लागणार आहे तुमचा, त्याच्यानंतर तो पॅरेंट जे पण आहे त्यांचं डॉक्युमेंट म्हणजे इन्कम जे पण आहे ते लागणार आहे, किंवा बँक स्टेटमेंट लागणार आहे ज्यामध्ये तुमचं उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी पाहिजे. बँक डिटेल्स लागणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ही स्कॉलरशिप पाहिजे, मग तुमचं चालेल, पॅरेंटचं चालेल, रिसेंट पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, आणि हे सगळे डॉक्युमेंट तुमचे पाहिजे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आता अप्लाय कसं करायचं तर जस्ट अप्लाय नाव यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय. महत्त्वाचं म्हणजे बघा, जे फंड आहे सिलेक्शन कसं होतं त्याची माहिती दिलेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कधीपर्यंत व्हॅलिड आहे तर पहिल्या वर्षासाठी तुम्हाला ही मिळणार आहे. पुढच्या वर्षी पाहिजे असेल तर परत तुम्हाला अप्लाय करावं लागेल. दरवर्षी तुम्हाला इथे अप्लाय करावं लागतं. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमच्याकडनं लॅपटॉप हरवला किंवा खराब झाला तर तो तुम्हालाच रिपेअर करावा लागेल. हे रिपेअर करून देणार नाही, एकदा तुम्हाला लॅपटॉप देणार, बाकी नो रिप्लेसमेंट वगैरे आहे. म्हणजे एअरटेल तुम्हाला एक लॅपटॉप प्रोव्हाइड करेल, पण तो खराब झाला, तुटला तर ती तुमची जबाबदारी, परत तो तुम्हाला नवीन मिळणार नाही. ओके, बाकी सगळी माहिती ती दिली आहे. सिलेक्शन कसं होतं तर सिलेक्शन अगदी सोपं आहे. इथे जे पण लोक फॉर्म भरतात त्या बेसिसवर शॉर्टलिस्टिंग होते, त्यानंतर तुम्हाला कॉल येतो, कॉलवर तुमचा इंटरव्ह्यू म्हणजे थोडक्यात प्रश्न विचारले जातात की घरात किती लोक आहे, काय आहे, कशा प्रकारे आहे, आणि त्यानंतर तुमचं शॉर्टलिस्टिंग होतं. अप्लाय करण्यासाठी अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे. साइन इन विथ गुगल करू शकताय किंवा ईमेल ॲड्रेस सोबत करू शकताय. मी गुगल सोबत लॉग इन करतो. त्यानंतर पुन्हा माझ्या समोर आले, आता मी इलिजिबल आहे का चेक करणार. आता ग्रॅज्युएशन करतो तर या स्टार्ट ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे. फॅमिलीचं उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे का तर हो आहे. त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे का, हो यस घेतलं आहे. त्याच्यानंतर इलिजिबल, तर मी इलिजिबल दाखवतोय आणि माझ्यासमोर हा फॉर्म ओपन झालाय. तर मी इलिजिबल आहे का तर इलिजिबल आहे. तर आधार कार्ड करून आपण व्हेरीफाय करू शकतोय, किंवा डायरेक्ट तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं नाव, आडनाव, तुमचे आधार डिटेल्स, त्याच्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस, त्याच्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस. आता मी ही स्कॉलरशिप घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरून दाखवत नाही आहे, पण अगदी सोपं आहे. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स टाकू शकताय, फॅमिली डिटेल्स म्हणजे फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे, रेफरन्स द्यायचा आहे, म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतले त्याचं किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी आहे म्हणजे तुमचे काका, मामा किंवा जे पण आहेत ते 2 रेफरन्स द्यायचे आहे. त्यांना ते कॉल करतात आणि विचारतात की अमुक अमुक विद्यार्थी याने ॲडमिशन घेतलं आहे का, मग यांची घरची परिस्थिती कशी आहे, विद्यार्थीचं कसं आहे, म्हणजे तो शिक्षणात कसा आहे, असे त्यांना 2-3 प्रश्न विचारले जातात. त्यांनी जर सांगितलं की हा गरजू आहे, हुशार आहे, तर तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. अशा प्रकारे हे आहे. या सगळ्यांवर तुम्हाला टिक करायची आणि प्रिव्ह्यू करून सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतोय. तर चांगली स्कॉलरशिप आहे, भारतीय एअरटेल तर्फे दिली जाते. अशा भरपूर साऱ्या स्कॉलरशिप आहे, विद्यार्थ्यांना मिळू शकते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.